नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट यांच्यातर्फे जे आपण पाठीमागे अपडेट घेत होतो, जे समाज कल्याणचे होते, यामध्ये खूप विद्यार्थी यांनी खूप विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणी गेले नव्हते किंवा त्यांनी निवड यादीतून बाद झालेली होती. तर खूप जागा रिक्त होत्या. तर त्या जागा यांनी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना भरून घेतलेले आहेत, जे की आपल्याला इथे बघा पाहायला मिळतील. रिवाइज्ड सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट यामध्ये खूप सारे अपडेट आहेत, जे की आपण 5-7 महिन्याखाली पाठीमागे घेतले होते काही, अँड काही राहिलेले होते. तर खूप प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी निवड झालेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन. यामध्ये बघा सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर याच्या काही जागा आहेत. देन सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर, वॉर्डन, फिमेल वॉर्डन, सुपरिटेंडंट किंवा जनरल. तर असे काही पदं आहेत अँड यामध्ये खूप सारे विद्यार्थी वेटिंगमधले लागलेले आहेत आणि आपण पाठीमागे पण कव्हर केलेले होतं, जे की वेटिंगवाले विद्यार्थी लागू शकतात असं आपण म्हटलेलं होतं. अँड ते विद्यार्थी लागलेले आहेत बघा. यामध्ये आता सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचे काही जागा आहेत, जे की हे पाहू शकता. यामध्ये EWS जनरल सिलेक्शन लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 147चे अविनाश मारुती आहेत, यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एवढंच आहे की फक्त डॉक्युमेंट वगैरे बरोबर ठेवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्का होऊन जाईल. यामध्ये यांनी माहिती दिलेली आहे बघा खाली, थोडक्यात आपण वाचून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिली आपण पाहून घेऊ. उपरोक्त संवर्गाव्यतिरिक्त इतर संवर्गाच्या प्रतीक्षा यादी कायम ठेवण्यात येत आहेत. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध ठरवल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. तर हे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट अँड तुमचं चारित्र्य, ते प्रमाणपत्र असेल किंवा आपली वैद्यकीय तपासणी असेल, ते खूप असं वैद्यकीय तपासणी करून घ्या बरोबर. काही असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, त्यामुळे आधीच करून ठेवायचं. नंतर आहे बघा सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर, त्याच्या पाहूत आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर पाहायला मिळेल. यामध्ये आता हे ओपनला वेटिंगचेच विद्यार्थी आहेत, काही सिलेक्शन वगैरे यांचं झालेलं नाही. वेटिंगचे विद्यार्थी आहेत ओपनला. एक सर्व्हिसमॅनमधले 2 विद्यार्थी लागलेले आहेत बघा. देन वेटिंग लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड सिलेक्शन लिस्ट. यामध्ये असं समजू नका की वेटिंग लिस्टवाल्याला अजून पण चान्स आहे बघा, कारण लागू शकतात विद्यार्थी. नंतर अजून खाली बघा सिलेक्शन लिस्ट आपल्याला पाहायला मिळतील. तर हे पूर्ण अपडेट पाठीमागे आलेली आहे, जे की आपण कव्हर केलेली आहे आता. नंतर दुसरे पण पोस्ट आहेत, त्याचे आपण पाहून घेऊ. वॉर्डन फिमेलचे खूप विद्यार्थी ॲबसेंट होते बघा DVसाठी, त्यामुळे यांचे खूप विद्यार्थी इथे लागलेले आहेत बघा, जे की आपल्याला पाहायला मिळेल. ओपन जनरल सिलेक्शन लिस्टचे रोजी आहेत, तर यांनी कमेंट पण केलेला होता. तर यांचं निकाल लागलेला आहे. एवढंच आहे की डॉक्युमेंट वगैरे बरोबर राहू द्या, अँड वैद्यकीय चाचणी अहवाल वगैरे. देन रासिका, रोहिणी हे पूर्ण विद्यार्थ्यांनी सिलेक्शन झालेले आहेत बघा. कोमल, 8 विद्यार्थी आहेत ओपन जनरल सिलेक्शन लिस्ट. देन वेटिंग लिस्टमध्ये आहेत काही. सो जर सिलेक्शन लिस्टमधील विद्यार्थ्यांचे जर बरोबर काही नसतील का डॉक्युमेंट वगैरे, तर यांचा वेटिंगमधील विद्यार्थ्यांना चान्स आहे अजून पण. ओपन एक्स सर्व्हिसमॅन सिलेक्शन लिस्ट आहे. नंतर अजून खाली आपण पाहायचं म्हटलं तर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड सिलेक्शन लिस्ट.
तर खूप सारे विद्यार्थ्यांनी लागलेले आहेत. पार्ट टाईम सिलेक्शन लिस्ट पण आहे बघा. नंतर ST जनरल सिलेक्शन लिस्ट आहेत. सुकन्या, पद्मावती, सो आपल्याला इथं पाहायला मिळेल. सो याच्या खूप जागा होत्या, त्यामुळे अँड वेटिंगला पण विद्यार्थी खूप होते. बाकी DVसाठी विद्यार्थी गैरहजर असल्यामुळे यांना चान्स मिळालेला आहे. तर तुमच्या कॅटेगरीच्या तुम्ही पाहून घ्या. याची PDF टेलिग्रामवर मी शेअर करतो, किंवा ऑफिशियल लिंक तुम्हाला पाहायला मिळेल याची डिस्क्रिप्शनमध्ये. सो माहितीप्रमाणे इथे तुम्ही माहिती इथली वाचू शकता, जे की तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे बरोबर, चारित्र्य पडताळणी अहवाल, देन वैद्यकीय पडताळणी अहवाल पूर्ण बरोबर असली पाहिजे डॉक्युमेंट. अजून खाली काही 2-3 पोस्ट आहेत, त्यांची पण पाहून घ्या. तर ही होती एकंदरीत अपडेट. सो धन्यवाद, थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अँड नक्कीच काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू.